Now today we will start the new chapter, that's the reproduction in lower and higher animals. आता यापूर्वी आपण एक चॅप्टर पाहिला होता तो रिप्रोडक्शन इन प्लांट, लोअर अँड हायर प्लांट्स. नेक्स्ट आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. यामध्ये टोटल ॲनिमल्स आहे. जसं रिप्रोडक्शन ऑफ डिफरंट ॲनिमल, इट मे बी द लोअर ॲनिमल. लोअर म्हणजे जे लोअर, दॅट्स इन्व्हर्टिब्रेट ॲनिमल्स, युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर ॲनिमल्स, अँड दिस अप टू दी हायर लेवल्स, अप टू दी मॅमल्स. बाकीचे जे रिप्रोडक्शन होते हे आपण शॉर्टमध्ये आहे, फक्त मॅक्झिमम आपल्याला याच्यात काउंट करायचं तर ह्युमन रिप्रोडक्शन. आता पूर्वीच्या सिलेबसमध्ये ह्युमन रिप्रोडक्शनचं नावाचा चॅप्टर होता. यावेळेस यामध्ये रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स म्हणून केलं आहे. जसं एनसीईआरटीच्या त्या बेसवर घेतला आहे. काही लोअर ॲनिमलचं रिप्रोडक्शन त्यामध्ये दिलं आहे, त्यानंतर ह्युमन बिंगचं. मॅक्झिमम पार्ट इज ह्युमन रिप्रोडक्शनचा आहे अँड लोअर ॲनिमलचा हा कमी आहे. नाव दिस द रिप्रोडक्शन. नाव लेट अस सी दिस reproduction. Now this reproduction means what? मागच्या वेळेस सुद्धा आपण पाहिलं तर रिप्रोडक्शन, प्रोडक्शन पुन्हा प्रोडक्शन करणे, रिपीट, दॅट्स द कंटिन्युएशन ऑफ द रेसेस. एखाद्या स्पीसीज आहे, स्पीसीजची रेस एक कंटिन्यू चालत राहते, त्यांचा वंश कंटिन्यू चालत राहतो ह्या रिप्रोडक्शनच्या सहाय्यानं. नाउ दिस लेट अस वी कॅन सी दॅट दी डेफिनेशन. रिप्रोडक्शन इट इज अ बायोलॉजिकल प्रोसेस दॅट मीन्स द फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लाईफ. प्री एक्झिस्टिंग लाईफ पासून न्यू लाईफ हे फॉर्मेशन होते, त्याला आपण म्हणतो रिप्रोडक्शन. इट इज अ बायोलॉजिकल प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फ्रॉम दी प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफ, दॅट्स नोन ॲज अ रिप्रोडक्शन. नाउ आता हा रिप्रोडक्शन आहे, इट हेल्प फॉर द कंटिन्युटी ऑफ दी स्पीसीज. स्पीसीज कंटिन्युटीसाठी रिस्पॉन्सिबल आहे. स्पीसीज कंटिन्युटी याचा अर्थ काय होते की वंशावळ चालू राहते, किंवा एखादी स्पीसीज आहे त्यांची पुढची पिढी हे कंटिन्युअसली चालू राहते, त्यासाठी रिप्रोडक्शन इज इसेन्शियल फॉर द कंटिन्युटी ऑफ द स्पीसीज. देन इट बिकम्स द व्हायटल प्रोसेस. इट बिकम अ व्हायटल प्रोसेस बिकॉज ऑफ दिस लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, दिस टाइप ऑफ दिस रिप्रोडक्शन ऑकर्स. लिव्हिंग थिंग्स, नॉन लिव्हिंग थिंग्स रिप्रोड्यूस करत नाहीत, दॅट्स अ लिव्हिंग थिंग. दे हॅव द स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लिव्हिंग थिंग्स, दॅट्स अ रिप्रोडक्शन. नेक्स्ट त्यामध्ये आपण पाहतो की रिप्रोडक्शन हे दोन टाईपचे आहेत. वन इज द असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेकंड वन इज अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन हे दोन टाईपचे रिप्रोडक्शन आपल्या इथं पाहतात. नाउ दिस let us see the first one is the asexual reproduction. Asexual reproduction in animals. आता असेक्शुअल आपण मागच्या वेळेस सुद्धा पाहिलं तर असेक्शुअल म्हणजे काय, सेक्शुअल म्हणजे काय. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे ज्यामध्ये मेल अँड फिमेल गॅमेटची युनियन होत नाही, त्याला आपण म्हणतो तो असेक्शुअल रिप्रोडक्शन. आपण आधी यापूर्वी पाहिले होते की प्लांटमध्ये कशा प्रकारे होते, इथे पाहणार आहोत आपण ॲनिमल्समध्ये कसे होते. मॅक्झिमम जे लोअर ॲनिमल्स असतात, लोअर ॲनिमल्स युनिसेल्युलर असतील, मल्टीसेल्युलर, दॅट इज द स्पॉन्ज, आपल्या आपण म्हणतो सायकॉन वगैरे जे असेल, सिलेंड्रेट असतील, हायड्रा असेल, प्लॅनेरिया, लीच, हे जे लोअर ॲनिमल्स आहेत, प्रोटोझोआन टू अप टू दी इन्व्हर्टिब्रेटमध्ये असणारे ॲनिमल्स, इन विच असेक्शुअल रिप्रोडक्शन मोड इज ऑकर्स. बट इन हायर ॲनिमल देर मे बी ओनली द सेक्शुअल मोड, सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स इन द हायर ॲनिमल. हायर ॲनिमलमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असते, लोअर ॲनिमलमध्ये सेक्शुअल असेक्शुअल दोन्ही प्रोसेस होत असतात. नाउ आता असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आणखी एक घटना घडायला येते, म्हणजे कोणते, नो मिओसिस. जसं आपण पाहतो की सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असताना गमेट फॉर्मेशन होतात. गमेट फॉर्मेशन होत असताना गमेट हे हॅप्लॉइड असतात, अँड दिस हॅप्लॉइड गमेट्स इज फॉर्म बाय द मिओसिस. आपण सेल डिव्हिजन पाहिलं, सेल डिव्हिजन मिओसिस प्रोसेस स्पेशली आहे ते गमेट फॉर्मेशनसाठी. यामध्ये गमेट फॉर्मेशन होत नाहीत, आणि गमेट फॉर्मेशन नाही झाले तर रिप्रोडक्शन होत नाही. गमेट फॉर्मेशन नाही अँड देर इज अ फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गमेट्सचं होणार नाही. हा एक इज द कॅरेक्टर ऑफ दिस. देन असेक्शुअल रिप्रोडक्शन होत असते ते सिंगल पॅरेंट्समधून. सिंगल पॅरेंट्समध्ये जसं आपण पाहतो की एका ॲनिमलच्या बॉडी कट झाली किंवा त्यापासून दुसरी एक बॉडी तयार झाली, जे सिंगल ॲनिमलपासून तो तयार होते, दॅट्स दी
सिंगल पॅरेंट्स इज रिस्पॉन्सिबल फॉर द असेक्शुअल रिप्रोडक्शन. त्याला दोन पॅरेंटची मेल अँड फिमेलची काही गरज नाही असेक्शुअल रिप्रोडक्शन. सिंगल एक मेल असेल फिमेल असेल किंवा हर्मॅफ्रोडाइट असेल बायसेक्शुअल असेल तरी तो दोन टाईपचे रिप्रोडक्शन तो दाखवू शकतो. तुमचे माईक बंद करा सर्वांचे, माईक चालू ठेवू नका. देन नेक्स्ट वन द जेनेटिकली आयडेंटिकल क्लोन. आता हा जो ॲनिमल्स आहे रिप्रोडक्शन असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये, समजा एखाद्या ॲनिमल पासून दुसरा ॲनिमल तयार होत असेल, सिम्पली दिस नोन ॲज अ क्लोन्स. हा कसा असेल, त्याचे सिमिलर कॉपी असेल, इट एक्झॅक्टली सिमिलर कॉपी ऑफ देअर पॅरेंट्स. सिमिलर कॉपी असल्यामुळे काय होईल की त्याच्यामध्ये असणारे जिनोटाइप्स हे सिमिलर असतील. त्याचे जेनेटिकली आयडेंटिकल, जेनेटिकली म्हणजे त्याचं जेनेटिक असेल किंवा त्याचा DNA असेल हा सिमिलर असेल त्याच्या पॅरेंट्स सारखा. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये असं राहणार नाही, कारण दोन्ही पॅरेंटचे जीन्स एकत्र आले असतात मेल अँड फिमेलचे. पण इथे असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जीन्स आहेत ते जीन्स एकाच पॅरेंटचे येतात, त्याच्यामुळे त्यामध्ये येणारे जीन्स हे त्याच्या पॅरेंट्ससारखे एक्झॅक्टली सिमिलर राहील, म्हणून त्याला आपण क्लोन म्हणतो. दिस नोन ॲज अ क्लोन. दिस असेक्शुअल रिप्रोडक्शन. नाव दिस असेक्शुअल रिप्रोडक्शनचे वेगवेगळे टाईप्स आहेत असेक्शुअल रिप्रोडक्शनचे, आपण त्यातले पाहणार आहोत. नाव दिस फर्स्ट वन इज अ जेमुल्स फॉर्मेशन. एक टाईप आहे. टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन, देर आर डिफरंट टाईप ऑफ जेमुल्स फॉर्मेशन, बायनरी फिशन, बडिंग फॉर्मेशन, रिजनरेशन. ऑल दीज आर द डिफरंट टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. हे सर्व आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन इथं पाहायचे आहेत. त्याचे काही आपण लास्ट चॅप्टरमध्ये पाहिले आहेत टाईप ऑफ रिप्रोडक्शन, तेच काही आहेत. हाच रिपीट व्हायला हा टॉपिक फर्स्ट चॅप्टरमध्ये जे होता तो. नाव दिस जेमुल्स. आता जेमुल्स फॉर्मेशन काय असते? जेमुल्स फॉर्मेशन जनरली इट इज फाउंड इन द स्पॉन्जिला. स्पॉन्जिला म्हणजे जे स्पॉन्ज असतात, स्पॉन्ज किंवा सायकॉन, फायलम पोरीफेरा, त्यात स्पॉन्ज टाईप बॉडी असते ॲनिमलची, दॅट्स अ स्पॉन्जिला. यामध्ये दिसतो आपल्या सायकॉनमध्ये. त्यामध्ये एक स्पेशल एक टाईप ऑफ रिप्रोडक्शन आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन, त्याला म्हणतो आपण जेमुल्स फॉर्मेशन. जेमुल्स फॉर्मेशन इट इज अ इंटरनल बर्ड्स. आता बर्ड्स माहीत आपल्याला की बर्ड फॉर्मेशन होते, जसं प्लांटला एक बर्ड येते, बर्डपासून ब्रँच तयार होते, तसे जेमुल्समध्ये हे इंटरनल बर्ड्स फॉर्मेशन होतो आणि इंटरनल बर्ड्सपासून नंतर ते पूर्ण ॲनिमल बॉडी फॉर्मेशन होते, विच इज फाउंड इन द दिस ॲनिमल्स. नाव आता त्या बर्ड्समध्ये आता ॲग्रिगेशन ऑफ डॉर्मन सेल्स असतात. इट कंटेन द डॉर्मन सेल ॲग्रिगेशन. त्या सेल असतात, त्या सेलला म्हणतो आर्चिओसाइट्स. दिस नोन ॲज अ आर्चिओसाइट्स विच कॅपेबल ऑफ डेव्हलपिंग ऑफ न्यू ऑर्गॅनिझम्स. इथे आपण डायग्रामॅटिक पाहू. दिस इज द जेमुल्स. दिस इज द डायग्राम ऑफ द जेमुल्स. हा जेमुल्स टोटल आहे आणि त्याच्या आतमध्ये जे ब्ल्यू कलरचे दिसतात त्या सेल्स आहेत, त्या सेलला म्हणतो आर्चिओसाइट्स. आता हे कुठं असतात, जसं आपण इथे पाहिलं की हा सायकॉनची बॉडी आहे, सायकॉनच्या बॉडीमध्ये हा इथे दिसते आपल्याला आतमध्ये एक स्ट्रक्चर जेमुल्स. These are the jemuls. Inside this cell presents archeocytes and this archeocyte then later develop into the new individual. These archeocytes. आता हे आर्चिओसाइट्स आहेत सेल, त्याला डॉर्मंट सेल का म्हणतात? कारण रेस्टमध्ये राहतात, नंतर फेवरेबल कंडिशनमध्ये आले की ते डेव्हलप होतात. जसे सीड सारखं, सीड जसे आपण त्याला फेवरेबल कंडिशन मिळाले ते आर्चिओसाइट्स. माईक बंद करा ज्यांचा चालू आहे ते, त्यांचा माईक चालू आहे त्याने बंद करा. आर्चिओसाइट सेल असतात त्यामध्ये जेमुल्समध्ये, त्या डेव्हलप करत असतात. नाऊ दिस आर्चिओसाइट्स सेल आहे त्याला एक कोटिंग असते. दिस कोटिंग थिक रेजिस्टन्स लेअर ऑफ सिक्रेशन बाय द अमिबोसाइट्स. अमिबोसाइट म्हणजे अमिबा सारखी जी सेल आहे, अमिबा सारखी सेल त्या आर्चिओसाइटच्या साईडला असते, आर्चिओसाइटच्या साईडला ती सेल असते. नाउ इट सिक्रेट द सिक्रेशन विथ रेजिस्टन्स विच फॉर्म द कोटिंग अराउंड दिस आर्चिओसाइट्स. आर्चिओसाइट सेल असतात, त्याच्या आर्चिओसाइट सेल जे आहे तर त्याच्या भोवती एक कोटिंग तयार करणाऱ्या सेल असतात, ते त्याला म्हणतो अमिबोसाइट सेल्स. या सेल डायरेक्टली स्पेशल नसतात, त्याला सपोर्टिंग असतात ते. ठीक आहे. देन नेक्स्ट वन इज द जेमुल्स इज फॉर्म टू ओव्हरकम फेवरेबल कंडिशन. टू ओव्हरकम दी फेवरेबल कंडिशन, एखादी फेवरेबल कंडिशन आली की नंतर ते डेव्हलप व्हायला तिथे सुरुवात होतात. ऑन द रिटर्न्स ऑफ फेवरेबल कंडिशन, जेव्हा फेवरेबल कंडिशन येते
आता फेवरेबल कंडिशन केव्हा येईल, जेव्हा त्याच्यात वॉटर असेल, टेम्परेचर असेल, टेम्परेचर आणि वॉटर हे प्रॉपरली त्यांना मिळालं, ऑप्टिमम टेम्परेचर ऑप्टिमम वॉटर मिळालं, तर काय जेमुल्स फॉर्मेशन टेक प्लेस अँड दिस हॅचेस, जेमुल्स म्हणजे आर्चिओसाइट्स आहेत, हॅचेस अँड डेव्हलप इंटू द न्यू इंडिव्हिज्युअल्स. ठीक आहे, इथे दिसतं आपल्याला ह्या जे आर्चिओसाइट्स आहेत, आर्चिओसाइट्स ह्या एक फेवरेबल कंडिशनमुळे की मॅच्युअर होतात आणि या पोर्समधून मायक्रो पाईलमधून बाहेर येतात आणि एक न्यू सायकॉनची बॉडी, स्पॉन्जिलाची बॉडी ही तयार करतात. ठीक आहे, दिसे त्याच्या बाजूला आणखी एक काही सेल असतात, त्याला स्पिक्युल्स म्हणतात. त्याचा स्पाइक लाईक स्पाइन लाईक स्ट्रक्चर इज नॉन ॲज स्पिक्युल्स, मोनोॲक्झॉन स्पिक्युल्स. देन दिस आर्चिओसाइट सराउंडेड बाय द लेयर्स, वरून एक लेअरनं सराउंडेड असतं, त्याला म्हणतो इनर मेम्ब्रेन, आणि वरची एक सेल असते आउटर मेम्ब्रेन, आणि दोनच्या आतमध्ये सेल असतात ते स्पिक्युल्स, स्पिक्युल्स. हे सर्व या सायकॉनमध्ये असतात. म्हणजे हे असेक्शुअल रिप्रोडक्शन घडत असतं सायकॉनमध्ये, आणि हे स्पिक्युल्स बाहेर येतात, या ऑस्टियममधून ते बाहेर जातात मस्कुलममधून. दॅट्स द जेमुल्स फॉर्मेशन. दिस इज अ वन टाईप ऑफ दिस असेक्शुअल रिप्रोडक्शन इन स्पॉन्जेस. स्पॉन्जेस म्हणजे स्पॉन्जिला, त्यामध्ये सायकॉन वगैरे आलतात, फायलम पोरीफेरामध्ये. या टाईपचं रिप्रोडक्शन त्याला आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो. नाउ सेकंड टाईप ऑफ रिप्रोडक्शन, सेकंड टाईप रिप्रोडक्शन आहे बडिंग. आता बडिंग सर्वांना माहीत आहे, बडिंग म्हणजे बड फॉर्मेशन, आणि बड काय असते, एक आउटग्रोथ आहे. दिस इज अ आउटग्रोथ, अँड दिस आउटग्रोथ इज रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रोईंग. एखाद्या प्लांटला आपण बड तयार होतो आणि ग्रो होते, तसंच ॲनिमलला सुद्धा काही बर्ड्स तयार होतात आणि त्यापासून नवीन ॲनिमल तयार होतो. दॅट्स नोन ॲज अ बडिंग. इट इज सीन इन अ व्हरायटी ॲनिमल्स. आता जसं आपण पाहतो, ह्या कोणत्या ॲनिमलमध्ये घडते, सिलेंट्रेड, सिलेंट्रेड सर्क्युलर बॉडी जी आहे, राउंडेड बॉडी. देन फॉर एक्झाम्पल सिलेंट्रेड द हायड्रा अँड कोरल्स. फॉर एक्झाम्पल हायड्रा अँड कोरल्स, दिस आर द एक्झाम्पल ऑफ दिस सिलेंट्रेड. And some Ascidian. There is a colony of Ascidians. This type of asexual reproduction founds. आपण यातलं एक एक्झाम्पल घेऊ, तर हायड्रा. नाउ you know well that the hydra, it is the aquatic animals. Now they can be produced by the formation of the birds. Now let us see here. This आपल्याला तो budding. This is the body of the hydra. Hydra is animals, aquatic animals, आणि there is a formation of the birds on their body, side of the body. The bird is growing inside or developing birds, and this bird is, after the fully mature of the birds is detached from the body, it form the new hydra. The words दिसतात हे काय, त्याला tentacles आहे. These are the tentacles which help for the movement and receiving of the food materials. That type of reproduction take place in a hydra, that known as a budding. That means these develop birds which grow to form the tentacles and develop into a new individual. त्याला आपण म्हणतो बडिंग. तोच काय होईल, हायड्रा डिटॅच होईल अँड इट फॉर्म द न्यू ऑर्गॅनिझम्स. म्हणजे जेव्हा बर्ड्स केव्हा मॅच्युअर होईल, जेव्हा हा बर्ड्स आउटग्रोथ झाल्यानंतर त्याला टेंटॅकल फॉर्मेशन होतात, हा फुल्ली मॅच्युअर होतो, आणि फुल्ली मॅच्युअर झाल्यानंतर ह्या मेन बॉडीपासून तो वेगळा होतो, डिटॅच, अँड इट सेपरेट, इट फॉर्म द सेपरेट बॉडी. That's the asexual reproduction by forming the birds. This is the second type of the reproduction, asexual reproduction in the lower animals. Now तिसरा एक टाइप आहे त्यामध्ये asexual reproductionचा, रिजेनरेशन. रिजेनरेशन आपल्या नावात लक्षात येते. री म्हणजे परत, जनरेशन म्हणजे फॉर्मेशन, परत फॉर्मेशन होते. परत किंवा फॉर्मेशन जेव्हा पूर्वी त्याला ब्रेक झाला असेल किंवा त्यापासून दुसरा पार्ट एखादा तुटला असेल, त्यापासून ते नवीन ग्रो होतो, रिजेनरेशन. यामध्ये काय होईल, रिपेअर होईल, तुटला असेल तर रिपेअर होईल, रिग्रो होईल, पुन्हा वाढेल, आणि रिस्टोर होईल, प्रिव्हियस कंडिशन अपियर होईल त्या बॉडीमध्ये. दॅट्स अ रिपेअर, रिग्रो ऑर रिस्टोर. इट्स लॉस ऑर डॅमेज. एखाद्या ॲनिमलचा पार्ट लॉस झाला, डॅमेज झाला, तर तो परत रिग्रो होतो. जसं आपण फॉर एक्झाम्पल यामध्ये म्हणतो की पालीची सेफ्टी जी असते, टेल जे कट झाली की पुन्हा रिग्रो होते, दॅट्स अ रिजेनरेशन. त्या टाईपचं जे रिप्रोडक्शन असते, रिजेनरेशन. ऑल्दो इट इन्व्हॉल्व्स असेक्शुअल प्रोसेस. हा असेक्शुअल प्रोसेस न व्हायला, तुटलेला पार्ट परत तयार होणे, दॅट्स रिजेनरेशन. बट इट डिफर डिस्टिंक्टली फ्रॉम द रिप्रोडक्शन, स्लाइटली डिफरन्स फ्रॉम द रिप्रोडक्शन, बिकॉज ऑफ देअर रिजेनरेशन झालेलं आहे. नवीन बॉडी फॉर्म झाली नाही, फक्त नवीन पार्ट हा इथं ग्रो झाला आहे. ठीक आहे. दॅट मीन्स फॉर एक्झाम्पल इन द डॅमेज हायड्रा, हायड्राचा सुद्धा तोच, हायड्राचा टेंटॅकल्स वगैरे आहेत, तो कट झाले तर परत रिजेनरेट होते, रिजेनरेट इट्स लॉस्ट पार्ट.
दुसरं एक एक्झाम्पल आहे प्लॅनेरिया. दिस अ वेल नोन एक्झाम्पल ऑफ दिस रिजनरेशन, प्लॅनेरिया लार्वा or planaria. If wounded, its cell become active and regenerate lost part to its original, and this proves asexual is as a regeneration. Example इथं पाहू आपण, दिस प्लॅनेरिया. हा दोन्ही एकच एक्झाम्पल आहे. सपोज दिस इज अ प्लॅनेरिया. नाउ what happen if we cut this animal in a middle region? It form the two segments, upper and lower. Now this upper segment form one body, and this lower segment also grow into the new bodies. That means if we cut the section of this planaria, it form this cut section from the new animal body. That's known as a regeneration. कट होऊन ते पुन्हा रिग्रो होतो. त्याचं एक्झाम्पल आहे. हा पार्ट कोणताही कट केला, आपण हेड रिजन कट केला की मिडल पीस केला की टेल रिजन केला, इच पार्ट नाव ग्रो इन टू दी न्यू ॲनिमल बॉडी. एक नवीन त्याच्या सेगमेंट पासून एक नवीन ॲनिमल बॉडी तयार होतो. दॅट्स नॉन अ रिजनरेशन. इज अ एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. प्लॅनेरियामध्ये रिजनरेशन होते. नाउ दिस इज अबाउट दी असेक्शुअल रिप्रोडक्शन. ज्याच्यामध्ये पाहिलं आपण ती असेक्शुअल रिप्रोडक्शन. दॅट्स द जेमुल्स फॉर्मेशन, देन बडिंग अँड रिजनरेशन. तसे बायनरी फिशन वगैरे आहेत. बायनरी फिशन आपण मागच्या वेळेस पाहिला होते. बायनरी फिशन ब्रेकिंग ऑफ टू सेगमेंट ऑफ द बॉडी. दॅट्स फॉर एक्झाम्पल अमिबाचे आपण जे भाग येते त्याचे एकाचे दोन होतात आणि ते दोन ॲनिमल तयार होतात. बायनरी फिशन. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इन युग्लिनामध्ये सुद्धा त्या पद्धतीने होतो. आणि दुसरं काय मल्टिपल फिजन आहे. मल्टिपल फिजन एक पाहिला होता आपण. मल्टिपल फिजनमध्ये मल्टिपल्स ॲनिमल तयार होतात. नंबर ऑफ ॲनिमल्स फ्रॉम द बॉडी इच सेगमेंट. दॅट्स मल्टिपल फिजन. नाउ आता नेक्स्ट टाईपचं रिप्रोडक्शन आहे. दॅट्स रिप्रोडक्शन इज अ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल. सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण आधी पाहिलं की असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय असते, देर इज नो इन्व्हॉल्व ऑफ द मेल अँड फिमेल गॅमेट्स. दॅट्स नॉन ॲज अ असेक्शुअल रिप्रोडक्शन. देर इज नो मिओसिस टेक प्लेस, नो गॅमेट फॉर्मेशन अँड नो फ्युजन ऑफ द मेल अँड फिमेल गॅमेट. दॅट्स द असेक्शुअल रिप्रोडक्शन. ॲनिमलच्या बॉडीपासून जे. And this asexual reproduction generally occurs in the lower animals. Now the sexual reproduction, it is the most common and is occurs in lower as well as higher animals. Yeah. This process involves the production of the offspring by the formation of and fusion of gametes. It's a special character जे आहे फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ द गॅमेट्स. गॅमेट्स इम्पॉर्टंट आहे. गॅमेट्स जिथे फॉर्मेशन होतात तिथे सेक्शुअल रिप्रोडक्शन होते. Then they also called as a amphimixis. Amphimixis, there is a mixing of the male and female gamete. Mix होणे. Amphi म्हणजे both gametes mix, male and female gametes. That means amphimixis. माईक बंद करा ज्यांचा चालू आहे ते. माईक बंद करा. सोनाळे, अक्षता सोनाळे माईक बंद करा. अक्षता सोनाळे माईक बंद करा. नाउ नेक्स्ट वन. आता त्याच्या पहिले ॲम्फिमिक्स म्हटलं आपण त्याला की दॅट इज अ मिक्सिंग ऑफ दी मेल अँड फिमेल गॅमेट्स. दॅट नॉन ॲज अ ॲम्फिमिक्स. नाउ आपण आणखी एक पाहिलं की आता हा सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आणखी कॅरेक्टर ज्यामध्ये महत्वाचा आहे तो म्हणजे मिओसिस. हा सेकंड कॅरेक्टर. Meiosis is happening on the during the sexual reproduction. Meiosis म्हणजे reduction division. Reduction division कशासाठी? Production of the gametes. Gamete is from the reduction division because the haploid gametes are from the diploid cells and is a special character of sexual reproduction. One is the fusion of gamete, formation of gametes and fusion of gametes, and this gamete formation take place with the help of this meiosis. Now this sexual reproduction animal we show the two main phases. आता याच्यामध्ये जनरली आपण पाहतो की दोन मेजर फेजेस दाखवतात. एक फर्स्ट वन इज ज्युएनाइल फेज और लार्वल फेज म्हणतो आपण त्याला. ज्युएनाइल और लार्वल फेज आफ्टर द बर्थ. and then reproductive maturity phase. Reproductive maturity म्हणजे the organisms are able to mature or it able to reproduce. That's the development of these reproductive organs occurs in that animals. That's the reproductive maturity phase. Now these are the two main phases of occurs in the sexual reproduction.
जसं आपण म्हणतो की ज्युएनाईल इट इज अ अर्लियर फेज. 2 फेज तुम्हाला सांगितले सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे ज्युएनाईल्स. आता ज्युएनाईल फेजमध्ये काय होते, इट ओनली टेक प्लेस ओनली द फिजिकल ग्रोथ फेज स्टार्टिंग फ्रॉम दी बर्थ, जे बर्थपासून ते मॅच्युरिटीपर्यंत, त्याची मॅच्युरिटीपर्यंत जो अर्लियर फेज आहे त्याला म्हणतो आपण ज्युएनाईल फेज. लिव्हिंग ऑर्गॅनिझम एकदा बॉर्न झाल्यानंतर त्याचा कम्प्लिटली मॅच्युअर हेपर्यंत जो पिरियड असतो दॅट्स अ ज्युएनाईल फेज म्हणजे आपण त्याला. अँड देन ॲट धिस द ॲनिमल कॅन नॉट रिप्रोड्यूस सेक्शुअली बिकॉज द रिप्रोडक्टिव्ह capability does not occur at this stage, then it occur at the after the maturity. Then second phase आहे reproductive phase किंवा reproductive maturity phase. latter phase आहे after the complete maturity, the living organisms is become mature and they are able to reproduce because the production of these reproductive organs, development of reproductive organs occurs and they are able to produce the gametes. Now it is attained usually after physical growth is almost over. Physical growth is almost over and attain the physical growth and then it mature. Then it involves growth and activity of the sex organs. Now there is a development of the sex organ take place in the animal during this at the maturity, and this animal can be produced sexually in this phase. They are able to reproduce at this stage, latter stage. म्हणजे हे 2 फेज आहे, अर्लियर फेज आणि लॅटर फेज. म्हणजे लोअर फेज म्हणजे जसं लहान मुलांचा काळ जो असतो मॅच्युरिटीपर्यंत तो आहे ज्युएनाईल फेज, आणि आफ्टर मॅच्युरिटी दे आर दी रिप्रोडक्टिव्ह फेज. आता हे दोन्ही फेज जे आहेत, दोन्ही पिरियड्स आहेत, बोथ पिरियड्स आर व्हेरिएबल ड्युरिंग इन डिफरंट ॲनिमल्स. आता याच्यात पाहायला की वेगवेगळे ॲनिमल्स आहेत, वेगळ्या ॲनिमल्समध्ये त्याचा मॅच्युरिटी पिरियड वेगळा असतो. ह्युमन बिंगचा मॅच्युरिटी पिरियड वेगळाच आहे की ॲनिमल, बाकी ॲनिमल जे असे आपण लोअर ॲनिमल जे आहेत ते वेगळ्या ॲनिमल्समध्ये हा मॅच्युरिटी पिरियड हा डिफरंट असतो. सम ॲनिमल्स मॅच्युअर ॲट अर्ली स्टेजेस, सम मॅच्युअर ॲट लेट स्टेजेस डिपेंडिंग अपॉन देअर लाईफ स्पॅन. त्याचं लाईफ स्पॅन किती असतं त्याच्यावर त्याची मॅच्युरिटी फेज हा सर्व इथं ठरला आहे. नाऊ नेक्स्ट वन इज आता मॅच्युरिटी पिरियड आपण जे पाहिलं होतं, इवन सेक्शुअल मॅच्युरिटी इट्स ऑकर इन द सेक्शुअल मॅच्युरिटी ऑकर्स इन द ॲनिमल्स. आता सेक्शुअल मॅच्युरिटीमध्ये 3 फेजेस आहेत. परत सेक्शुअल मॅच्युरिटी, द ॲनिमल्स इज एबल टू रिप्रोड्यूस बाय सेक्शुअल रिप्रोडक्शन बाय प्रोड्युसिंग देअर सेक्स ऑर्गन्स इन द ॲनिमल्स. नाऊ देअर आर 3 फेजेस, 3 फेजेस त्यामध्ये आहेत. वन इज द प्री फर्टिलायझेशन. इट इज दिस प्री फर्टिलायझेशन. प्री मीन्स फर्स्ट, प्रिव्हियस, फर्टिलायझेशनच्या आधीचा काळ, प्रिव्हियस प्री फर्टिलायझेशन, ज्यामध्ये गॅमेटोजेनेसिस गॅमेट फॉर्मेशन होतात आणि गॅमेट ट्रान्सफर होतात. जसे मेल रिप्रोडक्टिव्ह आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये गॅमेट्स फॉर्मेशन होतात आणि तेच गॅमेट्स फिमेल जेनेटल ट्रॅकमध्ये ट्रान्सफर होतात. दॅट्स नोन ॲज अ प्री फर्टिलायझेशन. दुसरं फेज आहे फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे ॲक्च्युअली युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. हिअर फ्युजन ऑफ द मेल अँड फिमेल गॅमेट्स, दोन ॲज अ fertilization phase. That's a fertilization phase. And third one is the post fertilization. That means after the complete of fertilization, male and female gamete formation झालं, झायगोट फॉर्मेशन झाला. झायगोट फॉर्मेशन झाल्यानंतर पुढची डेव्हलपमेंट होत असते, एम्ब्रिओ डेव्हलप होत असतो आणि तो एम्ब्रिओ डेव्हलप होत असताना त्या स्टेजला म्हणतो आपण पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स. प्री फर्टिलायझेशन, पोस्ट फर्टिलायझेशन आणि फर्टिलायझेशन. प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन, पोस्ट फर्टिलायझेशन असे 3 इव्हेंट्स आहेत. 3 इव्हेंट्समध्ये कोणकोणते चेंजेस होतात, काय बदल होते आपण ते पाहिलं. नाऊ नेक्स्ट वन इज द ब्रीडिंग पॅटर्न. आता ब्रीडिंग पॅटर्न म्हणजे काय? ब्रीडिंग दॅट्स अ रिप्रोडक्शन ऑकर बाय द युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. मेल फिमेल गॅमेट्समध्ये युनियन होत असते आणि युनियन झाल्यानंतर फर्टिलायझेशन होत असते. ब्रीडिंग पॅटर्न जसं याच्यामध्ये आहे की काही ॲनिमल्समध्ये हा ब्रीडिंग पॅटर्न हा थ्रू आउट द इयर असते, काही सीझन वाईज असते, त्यांची ब्रीडिंग होत असते सीझनमध्ये. जसं आपण पहिले गोट असेल, सीप आहे, डॉंकी आहे, दिस आर द सीझनल ब्रीडर्स. म्हणजे त्यांचं रिप्रोडक्शन एका पर्टिक्युलर सीझनमध्ये होत असते. त्यांचा सीझन आला, पर्टिक्युलर पिरियड असा आला, त्या पिरियडमध्ये त्यांचं रिप्रोडक्शन होत असते. त्यांचं गोट, सीप अँड डॉंकी बिकॉज ऑफ देअर रिप्रोडक्टिव्ह सायकल्स ऑकर ॲट अ पर्टिक्युलर एज. त्याला आपण इस्ट्रस पिरियड म्हणतो और हिट पिरियड. त्या पिरियडमध्ये ते त्याची सेक्शुअली ॲक्टिव्हिटी चालू राहते आणि रिप्रोडक्शन करतात.
But in case of humans and apes which includes in the human आणि apes या दोन यामध्ये असते, they are continuous breeders. There are no limit or there is no particular periods. They are continuously breeders throughout the life. हे थ्रूआउट लाईफ कधीही रिप्रोडक्शन त्यांचं होऊ शकते कोणत्या ह्युमन आणि एप्समध्ये, बिकॉज ऑफ देअर every month they are produce the gametes in the females. Then male can continuously produce the male gametes. Now their breeding are continuously going on in the humans and apes. हा एक आहे तो सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. म्हणजे असे एक दोन दाखले आहेत. याला म्हणतो आपण this menstrual cycle in the human female, they are in every month. But in lower animals there is the sexual maturity attained at the particular season. देन आता हा झाला इथे आपण पाहू की आता छोटं सुरुवात करायचं आपल्या ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये काय आहे. ह्युमन रिप्रोडक्शन, नाव दिस ह्युमन आर सेक्शुअल रिप्रोडक्शन ॲनिमल्स विच इन्व्हॉल्व्स द डिफरंट स्टेप. ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये वेगळ्या स्टेप घडत असतात. नाव दिस स्टेप्स आर दी वन इज गॅमेटोजेनेसिस, सेकंड इन्सेमिनेशन, थर्ड इंटरनल फर्टिलायझेशन, झायगोट फॉर्मेशन अँड एम्ब्रियोजेनेसिस, गस्टेशन अँड पार्च्युरेशन. Gametogenesis means what? That is the formation of gametes. Female produce eggs, male produce sperm or male gametes. That's a gametogenesis. That's a gametogenesis मध्ये दोन फेज येतात, oogenesis and spermatogenesis. Second, insemination. Insemination म्हणजे काय? Transfer of this male semen into the female genital tract. मेलचे स्पर्म जे आहे फिमेल जेनेटिक ट्रॅक मध्ये ट्रान्सफर करणे, इंट्रोड्यूस करणे, त्या प्रोसेसला म्हणतात इन्सेमिनेशन. नेक्स्ट, इंटरनल फर्टिलायझेशन, वेअर द डेव्हलपमेंट ऑफ द झायगोट फॉर्मेशन. मेल अँड फिमेल गॅमेट युनाइट झाल्यात, फ्युजन होते फिमेल फॅलोपियन ट्यूबमध्ये, फिमेलच्या ओममध्ये मेल अँड फिमेल गॅमेटचे युनियन होते आणि युनियन झाल्यानंतर त्याला आपण इंटरनल फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होईल, त्यामध्ये झायगोट फॉर्मेशन होतो. झायगोट हा नाव दिस झायगोट इज फॉर्म अँड दिस झायगोट इज रेडी फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द न्यू इंडिव्हिज्युअल. झायगोट आहे. झायगोट झाल्यानंतर झायगोटच्या नंतर मॉडिफिकेशन होते, त्यात म्हणजे बदल होतो, त्याचं एम्ब्रिओजेनेसिस. एम्ब्रिओ इथं तयार व्हायला लागतो. एम्ब्रिओ डेव्हलपमेंट, एम्ब्रिओजेनेसिस, एम्ब्रिओ फॉर्मेशन, जेनेसिस मीन्स फॉर्मेशन. एम्ब्रिओ डेव्हलप व्हायला लागतात, त्यामध्ये त्याला डिफरंट ऑर्गन्स फॉर्मेशन होतात. ते एम्ब्रिओचे ऑर्गन्स फॉर्मेशन झाल्यानंतर त्याच्यात मॅच्युरिटी, नंतर त्यामध्ये ग्रोथ होते. ते गस्टेशन पिरियड वेअर द डेव्हलपमेंट टेक प्लेस ऑफ this embryo, and last one is parturition. That's coming out of these new animals from their female body. That's a parturition. That's delivery म्हणतो आपण त्याला, ज्यामध्ये a young ones is coming out from the female body. That's a parturition. Now these are the different stages रिप्रोडक्शन मध्ये घडतात. सुरुवातीला गमेट फॉर्मेशन होतात, त्या गमेटचे मेल अँड फिमेलचे युनियन होते, त्यामध्ये इंटर होतात फिमेल जेनेटिक ट्रॅक्ट, नंतर इंटरनल फर्टिलायझेशन होते, झायगोट फॉर्मेशन, नंतर एम्ब्रिओ फॉर्मेशन होते, गस्टेशन, नंतर पार्च्युरेशन, तो बाहेर येतात, न्यू इंडिव्हिज्युअल कम्स आउट टू आउटसाइड. दॅट्स दिस आर डिफरंट स्टेप, सिक्वेन्स असतात त्यामध्ये. नाव दिस सिक्वेन्स हे आर द आपण जसं आपण गमेट्स, स्पर्म अँड एग्स, त्या आर दी गमेट्समध्ये स्पर्म अँड एग्स आर प्रोड्यूस्ड बाय दी प्रायमरी सेक्स ऑर्गन्स. स्पर्म हॅज टेस्टीज इन मेल अँड ओव्हरी इन फिमेल. फिमेलमध्ये ओव्हरी असते, मेलमध्ये टेस्टीज असते, हे फॉर्मेशन करतात. अलॉंग दिस other than the testes and ovary, some of the other secondary sex organs also present in the male and female. Male and female, the other characters, yes, secondary sexual character also presents. And they are the male is differentiated from the females due to presence of certain character, and that character is known as secondary sexual character. It is also known as a dimorphic character. म्हणून मेल हा फिमेल पेक्षा वेगळा असतो, त्यामध्ये they have the different sexual character or dimorphic character. त्याला सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर म्हणतात. तसं मेलमध्ये असते बियर्ड असते, दाढी असते, येणे मुस्टॅक, दाढी मिशा जे आहेत, बियर्ड आणि मुस्टॅक, हेअर ऑन द चेस्ट, मस्क्युलर बॉडी, इन लार्ज लॅरिंग्स, त्याचा व्होकल कॉर्ड हा वाढला असतो, तो लॅरिंगची साईज वाढली असते, ॲडम्स ॲपल म्हणतात. आता सेकंडरी कॅरेक्टर इन मेल, फिमेल ब्रीच डेव्हलपमेंट होते, ब्रॉडर पेल्विक गर्डल जे असते माकडाड, टू दॅट पेल्विक गर्डल इट इज इन्क्रीजिंग साईज and high pitch voice. Now these are the changes of secondary sexual character. हे कॅरेक्टर केव्हा येतं, ते डेव्हलप ड्युरिंग देअर डेव्हलपमेंट, मॅच्युरिटीच्या वेळेस हे कॅरेक्टर जास्त इथं
दिसायला लागतात. नाव दीज आर द डिफरंट कॅरेक्टर्स appears in this. इथे जे आपण आहे